विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्पोकन शिक्षामध्ये। आज की जसं तुम्ही थंबनेलवरती बघितलं, मी काही सेंटेन्स दिले। सेंटेन्स बघून तुम्हाला वाटलं असेल की खूप टफ सेंटेन्स आहे, खूप टफ सेंटेन्स आहे। जसं की काय होईल असं झालं असतं तर, किंवा मग काय होईल असं झालं तर बोलताना आपण इतकं डिटेलिंग नाही बोलत। काय होईल असं झालं तर आपण फक्त इतकं म्हणतो, जर कोणी बघितलं असतं तर, असं झालं असतं तर, किंवा असं झालं तर, इतकंच बोलतो आपण। तर आजचा व्हिडिओ ना आपल्याला, मी जरी स्लाइडमध्ये डिटेल वाईज लिहिलेले असले मराठीमध्ये सेंटेन्स, तरी आपल्याला फक्त त्याचा आशय समजून घ्यायचा आहे की मला एक्झॅक्टली काय सांगायचं आहे आणि आपलं म्हणणं दुसऱ्यापर्यंत गेलं पाहिजे बस। म्हणजे मला इंग्लिशमध्ये ते मांडता आलं पाहिजे की अरे मला जर सांगायचं आहे की काय होईल जर मी चोरी केली तर मी ते काय होईल, चोरी केली तर, याच्यासाठी एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन नाही करणार ना। जर माझं काम एका सेंटेन्समध्ये होत असेल तर मी तेवढंच करेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच केलेलं आहे। मराठीमध्ये डिटेल वाईज दिलेलं आहे तर काय होईल, पण इंग्लिशमध्ये बोलताना आपण तर काय होईल इतकं डिटेल हे नाही करत। एकच स्ट्रक्चर घेतो आणि ते स्ट्रक्चर आहे व्हॉट इफचं। व्हॉट इफ लावून लगेच सेंटेन्स आपण फॉर्म करू। मग पास्टमध्ये कसं फॉर्म करायचं आणि प्रेझेंटमध्ये कसं फॉर्म करायचं हेही मी यामध्ये सांगितलेलं आहे। आय होप की तुम्हाला माझा प्रयत्न नक्की आवडेल। जर तुम्हाला माझा प्रयत्न आवडत असेल तर प्लीज या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा। तर चला करूया सुरुवात आणि घेऊया पहिली स्लाइड। तर बघा, आपली पहिली स्लाइड आहे आणि पहिल्या स्लाइडवरती स्ट्रक्चर दिलेले आहे। आता स्ट्रक्चर बघा काय आहे, पहिले व्हॉट इफ दिलेला आहे, व्हॉट इफच्या नंतर प्लस त्यानंतर तुमचा सब्जेक्ट, त्यानंतर V1 म्हणजे तुमची जी वर्ब असते ती, आणि त्यानंतर तुमचा ऑब्जेक्टिव्ह पार्ट। आता खाली बघा सेम आहे, फक्त यामध्ये चेंज काय झालेलं आहे की V2 घेतलेला आहे। बघा व्यवस्थित तुम्ही बघा, हे पास्ट साठी आहे। पहिलं जे स्ट्रक्चर आहे ना ते आपलं फ्युचरसाठी आहे, ज्यामध्ये आपल्याला प्रेझेंट टेन्स घ्यावा लागतो। ते आपण एक्झाम्पलनुसार बघूया। आणि खाली बघा, खालचं जे स्ट्रक्चर आहे ते पास्ट टेन्ससाठी आहे। त्यामध्ये चेंज कसं आहे की तुमची जी वर्ब आहे त्याचा सेकंड फॉर्म घेतलेला आहे, म्हणजेच त्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा पास्टचा सेंटेन्स आहे। ठीक आहे, एक्झाम्पलनुसार आपल्या लक्षात येईल। तर चला आता एक्झाम्पल बघूया आपण याचं। बघा पहिली स्लाइड। आता पहिलं बघा काय वाक्य आहे, काय होईल जर ती नाही आली तर। आता मी आधी सांगितलं होतं की सेंटेन्स देताना मी थोडं डिटेल देईल की काय होईल जर ती नाही आली तर, पण जनरली बोलताना आपण एवढं डिटेल नाही बोलत। फक्त आपल्याला बोलण्यावरून कळतं की मला काय म्हणायचं आहे। ती जर नाही आली तर मला म्हणजे ते गृहीत असतं की काय होईल जर ती नाही आली तर, पण इथे मी थोडं डिटेलमध्ये दिलेलं आहे। तर इंग्लिशमध्ये आपण याला कसं फॉर्म केलेलं आहे बघा, व्हॉट इफ शी डझंट कम। व्हॉट इफ शी डझंट कम। आता व्हॉट इफ हे जे स्ट्रक्चर आहे याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे की व्हॉट इफ म्हणजे जर तरचा जेव्हा प्रश्न असतो की असं नाही झालं तर, किंवा काय होईल असं जर झालं तर। व्हॉट बघा, तुम्हाला जर समजण्यात थोडंसं त्रास होत असेल, प्रॉब्लेम होत असेल तर व्हॉट बघा, व्हॉटला लक्षात घ्या। व्हॉटचा अर्थच कसा होतो काय, म्हणजेच तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की असं जर नाही झालं तर काय, किंवा असं जर झालं तर काय। तर या सेन्समध्ये व्हॉट एक कीवर्ड होऊ शकतो आपल्यासाठी, की व्हॉट आलं म्हणजेच काय, कुठेतरी या वाक्यामध्ये काय दडलेलं आहे। मग बघा, व्हॉट इफ म्हणजे असं जर नाही झालं तर काय, किंवा असं झालं तर काय, त्यासाठी व्हॉट इफ आहे। इथपर्यंत क्लिअर आहे। त्यानंतर शी डझंट कम। आता शी डझंट कम का घेतलंय मी, कारण सोपं आहे। आपण बघितलं आधीच्या स्लाइडमध्ये, आपण बघितलं की आपण प्रेझेंट टेन्सचा वापर करणार आहे फ्युचरसाठी। ठीक आहे, की म्हणजे असं नाही झालं तर, मी पास्ट बद्दल वाक्य बोलतच नाही की असं नसतं झालं तर, किंवा असं झालं असतं तर। त्यासाठी आपण पास्टचीच वर्ब घेणार आहोत, पास्टसाठी जी आपण सेकंड फॉर्म घेतो ती। पण इथं तसं नाहीये, इथं मी फ्युचरबद्दल सांगते की असं जर झालं तर त्यासाठी मला प्रेझेंटचंच वाक्य तयार करावं लागणार आहे, म्हणजे प्रेझेंटचेच हेल्पिंग वर्ब घ्यायचे आहेत। तर बघा इथं शी डझंट कम। आता डझंट का बरं आलं, एकतर नकारार्थी वाक्य ज्यामध्ये आपल्याला नॉटचा यूज करावा लागतो, आणि हे कॉन्ट्रॅक्शन यूज केलेलं आहे। डझंट हे कॉन्ट्रॅक्शन आहे डज आणि नॉटचं, शी डज नॉट कम। तर इथं डज नॉटच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्शन मध्ये डझंट घेतलेलं आहे। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे। मग काय होईल जर ती नाही आली तर। ठीक आहे, मग आता इथं जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असतं तर आपण काय केलं असतं, जो आपला वर्ब आहे त्याला आपण यस ईएस प्रत्यय लावला असता। आता यस ईएस हा कधी यूज करावा लागतो, कधी ऍड करावा लागतो,
कोणते सब्जेक्ट असल्यावर आपण यस यस घेतो, फर्स्ट पर्सन, सेकंड, थर्ड पर्सन, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर यावरती माझी एक सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन एकदा बघू शकता, ज्यामध्ये तुमचं सगळं कन्फ्युजन क्लिअर होईल की यस यस केव्हा लागतं आणि सब्जेक्टचे प्रकार कसे असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, हे सगळं तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट सेंटेन्स आपलं. बघा नेक्स्ट सेंटेन्स काय, व्हॉट इफ शी सेज नो, म्हणजे काय होईल ती नाही म्हणाली तर. तर बघा आता मी जसं तुम्हाला आधी सांगितलं यस यस, ते आपल्याला या सेंटेन्समध्ये बघायला मिळते. आता ते कसं ते पण बघूया आपण. पहिले तर याचा अर्थ समजून घ्या, काय होईल ती नाही म्हणाली तर. म्हणजे खूप सारे असे सेंटेन्स आहे की ज्यामध्ये जर तरची पॉसिबिलिटी असते की असं नाही झालं तर, तसं नाही झालं तर. मग आता इथे एक सेंटेन्स कसं आहे, काय होईल जर ती नाही आली तर. ठीक आहे. मग व्हॉट इफ, म्हणजेच आपण इथे संभावना व्यक्त करतोय की असं नाही झालं तर व्हॉट इफने. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येते की व्हॉट इफनेच हे सेंटेन्स फॉर्म होतात. ठीक आहे. मग त्यानंतर शी सेज नो. आता सेज बघा, यस हा त्या सेला यस लावलेला आहे मी, म्हणजे सेज झालेला आहे. आता यस का बरं मी लावला, कारण शी हा जो माझा सब्जेक्ट आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यामुळं मी त्याला यस लावलं. ठीक आहे. जर दुसरा एखादं वर्ब असतं तर यस लावायचं काम पडलं असतं मला, तर ते अकॉर्डिंग टू युअर सब्जेक्ट. ठीक आहे, तसं असतं ते. मग आता काय होईल जर ती नाही म्हणाली तर, इथपर्यंत क्लिअर आहे. खाली तुम्हाला मी त्याचं ट्रान्सलेशन दिलेलं आहे की याचा अर्थ काय होतो, अर्थ दिलेला आहे. ठीक आहे. आता तिसरं सेंटेन्स बघूया आपलं. व्हॉट इफ शी रिफ्यूज माय प्रपोजल. प्रपोजल म्हणजे काय, एखादा प्रस्ताव, मग ते ऑफिशियल असो, पर्सनली असो, कसंही असो. पण व्हॉट इफने म्हणजे व्हॉट इफ आलं म्हणजेच काय आलं की काय होईल. ठीक आहे. काय होईल इफ शी रिफ्यूजने म्हणजे नाकारणे. जर तिने माझं प्रपोजल नाकारलं तर काय होईल. म्हणजे बघा, आता एखाद्याला तुम्ही एखाद्या कामाबद्दल प्रपोजल देत आहात, तर तो एक्सेप्टही करेल किंवा नाही करणार. मग अशा अवस्थेत तुम्ही आधीच विचार काय करता, असं जर नाही झालं तर, असं झालं तर. तर अशा अनुषंगाने जेव्हा तुम्ही सेंटेन्स बोलता त्यावेळेस व्हॉट इफ शी रिफ्यूज माय प्रपोजल. आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सगळे प्रेझेंट टेन्सने सेंटेन्स फॉर्म करतोय, अजूनही आपण पास्टचं घेतलेलं नाही. म्हणजे हे भविष्याबद्दलची माझी चिंता किंवा भविष्याबद्दलचं माझं कन्सर्न मी सांगते की असं नाही झालं तर. बघा, दिवसभरामध्ये खूप वेळा आपल्याला असे सेंटेन्स बोलायचं काम पडतं की जर आज पाणी नाही आलं तर, माझं तर खूप सारं काम राहिलेलं आहे, मला नळाला पाणीच नाही आलं तर, किंवा आज पाऊसच पडला तर, मला तर आज मीटिंगला जायचं आहे, किंवा माझी बाहेर एखादी विजिट आहे, असं झालं तर, तसं झालं तर. असे खूप सारे सेंटेन्स आपण दिवसभरातून बोलत असतो. तर माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आधी मला हे सेंटेन्स बोलताना खूप टेन्शन यायचं की कसं स्ट्रक्चर असेल, कसं बोलायचं आहे. मी स्वतःच्या मनानेच फॉर्म करून बघायचे आणि ते चुकायचे. पण आता माझ्याकडे एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे व्हॉट इफचं, आणि मला आता कळलेलं आहे की ते सेंटेन्स कशा प्रकारे फॉर्म करायचे. तर तुम्ही सुद्धा काही सेंटेन्स फॉर्म करून बघा. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड बघूया. अजून काही एक्झाम्पल आहे तुमच्या डोळ्यासमोर. बघा, इफ दे सी अस, म्हणजे काय होईल जर त्यांनी आपल्याला पाहिले तर. बघा, 2 मुलं चॉकलेट खात आहे, छोटी मुलं, आणि त्यांना स्ट्रिक्टली नाही म्हटलेलं आहे चॉकलेट खाण्यासाठी, पण ते चॉकलेट खात आहे. मग चॉकलेट खाताना एक दुसऱ्याला म्हणतोच की अरे आपल्याला जर पाहिलं तर, कुणी जर आपल्याला पाहिलं तर. तर जेव्हा त्याला अशी भीती व्यक्त होते किंवा त्याला कन्सर्न दाखवायचा असतो त्यावेळेस व्हॉट इफ दे सी अस, म्हणजे जर आपल्याला त्यांनी पाहिले तर, असं त्याला म्हणायचं आहे. आता तर तुम्हाला खूप सारे म्हणजे क्लॅरिटी आली असेल. नेक्स्ट बघूया. व्हॉट इफ शी सेज नो. परत आलं ते सेंटेन्स, काय होईल जर ती नाही म्हणाली तर. हे सेंटेन्स आधी झालेले आहे, त्यामुळे जास्त याविषयी डिस्कस नाही करणार. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. काय होईल जर मी तिथे चोरी केली तर. बघा आता, व्हॉट इफ आय स्टील देअर. काय होईल जर मी तिथे चोरी केली तर. व्हॉट इफ आय स्टील देअर. स्टील करणे म्हणजेच चोरी करणे. ठीक आहे. जर मी तिकडे चोरी केली तर काय होईल, जर तरचा हा विषय आहे. तर त्याचा आता समोरची स्लाइड बघूया. आता बघा, या स्लाइडमध्ये मी पास्टचे काही सेंटेन्स घेतलेले आहेत. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस बोलताना असं बोलतो ना की मग असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर. म्हणजे कुठली तरी गोष्ट झाली असती पण तशी झाली नाही. मी फक्त एक पॉसिबिलिटी सांगते की मी काल गाडीवरनं येत होते, मला धक्का लागला,
पण बरं झालं मी पडले नाही किंवा बरं झालं मला लागलं नाही. जर मला लागलं असतं तर, किंवा जर मी पडले असते तर, म्हणजे पास्टबद्दल मला सांगायचं की जर माझ्यासोबत असं झालं असतं तर, जर माझ्यासोबत तसं झालं असतं तर. बऱ्याच वेळेस असं होतं ना की तुम्ही बोलताना म्हणतात की बरं झालं बाबा असं झालं नाही, जर असं झालं असतं तर, जर मी काल उशिरा पोहोचलो असतो तर बसमध्ये, किंवा एक्झामला मी उशिरा पोहोचलो असतो तर, किंवा असं भरपूर गोष्टी आपण बोलतो. तर आता हे पास्टमध्ये मी दाखवलेलं आहे, इथं काही सेंटेन्स घेतलेले आहे आणि स्लाईडवर पण पास्ट मी तुम्हाला आधी स्ट्रक्चर सांगितलं की पास्टसाठी आपल्याला कशा प्रकारे सेंटेन्स फॉर्म करायचे, स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर ते स्ट्रक्चर जे 2 नंबरचं स्ट्रक्चर मी दिलं होतं ते तुम्ही बघून आणि ही सेंटेन्स आपल्याला फॉर्म करायची. बघा मग त्या स्ट्रक्चरमध्ये काय होतं की आपण सेकंड फॉर्म घेतो. बघू आता यामध्ये आपण कशा प्रकारे सेकंड फॉर्म घेतलेली आहे. बघा आता, व्हॉट इफ दॅट हॅड हॅपन हिअर, म्हणजे काय होईल इथे असं झालं असतं तर. आता तुम्ही जास्त कन्फ्यूज होऊ नका, एक छोटीशी इमॅजिनेशन करा की काल इथे अपघात होणार होता आणि तो नाही झाला. सपोज की तुम्ही रोडवरनं येत होत्या, किंवा मग काहीतरी तुम्ही कुठंतरी चालले होते आणि अचानक तिथं ट्रॅफिक जॅम झालं, असं झालं तसं झालं. तर तुम्ही एक इमॅजिनेशन करताय की असं झालं असतं तर काल, म्हणजे तुम्ही जस्ट तिथून पास झाले, पण पास्ट तुम्ही विचार करताय की मी पास्ट होण्याआधीच जर झालं असतं तर त्या प्रकारचे सेंटेन्स आहे. काय होईल किंवा काय झालं असतं इथे असं झालं असतं तर, म्हणजे कुठली तरी घटना घडलेली आहे आणि आपण फक्त एक इमॅजिनेशन करतो की अरे बरं झालं माझ्या आधी हे झालं, जर मी इथं असताना नाही झालं असतं तर असं ते सेंटेन्स आहे. तुम्ही व्यवस्थित बघा, व्हॉट इफ दॅट हॅड हॅपन हिअर, म्हणजे ते व्हॉट इफ हे जर सोडलं तर दॅट हॅड हॅपन हिअर. हॅड हॅपन म्हणजे कुठली तरी पास्टची गोष्ट आहे की ती झाली, म्हणजे ती होऊन गेली, पण ती जर झाली असती तर, असं मी त्याबद्दल विचार करते. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स बघूया. व्हॉट इफ आय हॅड मेट अन ॲक्सिडेंट, म्हणजे जर माझा ॲक्सिडेंट झाला असता तर. आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं की सपोज आपण काल रोडवरनं येत होतो आणि तिथे एक ॲक्सिडेंट झाला, ठीक आहे, किंवा मग अशी काही सिच्युएशन झाली की ॲक्सिडेंटसारखी, आणि मी विचार केला की मी जर तिथं असते तर, किंवा माझा ॲक्सिडेंट झाला असता तर. या सेन्समध्ये मी विचार करते की व्हॉट इफ आय हॅड मेट अन ॲक्सिडेंट, म्हणजे काय झालं असतं जर माझा ॲक्सिडेंट झाला असता तर. अशा गोष्टी आपल्या मनात येतातच, म्हणजे जेव्हा आपल्याला बाहेर फिरायचं काम पडतं आणि एखादी घटना आपल्यासोबत अगदी आपल्या जवळ घडली, तर मग आपण विचारात बुडतो की अरे बरं झालं मी नव्हते, माझ्यासोबत झालं असतं तर मी काय केलं असतं. तर ठीक आहे, 3 नंबरचं सेंटेन्स बघूया. व्हॉट इफ समवन सॉ अस. बघा आता, प्रत्येक सेंटेन्समध्ये तुम्ही एक गोष्ट बघितली का की त्यामध्ये सेकंड फॉर्म घेतलेली आहे. सॉ झाली, त्यानंतर ची सेकंड फॉर्म सॉ आहे, ठीक आहे, किंवा आय हॅड मेट अन ॲक्सिडेंट, म्हणजे माझा जर ॲक्सिडेंट झाला असता तर, कुणी मला पाहिलं असतं तर. हॅड मेट, हॅड तर हे आपल्याला माहिती की पास्टसाठीच असतो याचा वापर, आणि मेट ही पण त्याची म्हणजे सेकंड फॉर्म आहे, तर त्यामुळे आपल्याला थर्ड फॉर्म आहे, तर त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हा पास्टचा सेंटेन्स आहे, ठीक आहे. किंवा वरती बघा, हॅपनच्या सोबत मी ईडी लावलेलं आहे, मग ईडी लावल्यावर आपल्याला काय लक्षात येते की सेकंड फॉर्म आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की जेव्हा तुम्हाला पास्टबद्दल बोलायचं असतं तेव्हा तुम्ही ती जी तुमची वर्ब असते त्याची सेकंड फॉर्म घेतात, ठीक आहे. किंवा मग ते पूर्ण वाक्यच तुमचं पास्ट परफेक्टचं असतं. वरती बघा तुमच्या लक्षात येईल की आय हॅड मेट, पूर्ण पास्ट परफेक्टचं सेंटेन्स आहे, कारण हॅड प्लस V3 आपण त्याच ठिकाणी घेतो, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता खाली बघा, खालचं सेंटेन्स खूप सोपं आहे. काय होईल आम्हाला कोणी पाहिले असते तर, किंवा काय काय झालं असतं जर आपल्याला कोणी बघितलं असतं तर. व्हॉट इफ समवन सॉ अस, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त हेच समजवण्याचा प्रयत्न केला की व्हॉट इफने आपण ही जर तरची वाक्य कशा प्रकारे फॉर्म करू शकतो. खरं तर व्हॉट इफचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला फक्त प्रेझेंटसाठीच मिळालं त्यात, की प्रेझेंटसाठी तुम्ही कसं बोलू शकता, किंवा फ्युचरसाठी तुम्ही कसं, सॉरी प्रेझेंट नाही पण फ्युचरसाठी तुम्ही कसं बोलू शकता की अरे उद्या जर मी कामावर वेळेवर नाही पोहोचले तर, उद्याची जर बस सुटली तर, उद्या जर पाणी नाही आलं तर. अशाच प्रकारचे सेंटेन्स मला मिळाले. पण मी जेव्हा त्याला खूप डिटेलमध्ये अभ्यास केला तेव्हा पास्टमध्ये पण याचा वापर होतो आणि पास्टमध्ये पण ते सेंटेन्स मी तुमच्यासाठी निवडले.
आणि तुमच्यासाठी नाही, खरं तर मी पण याची प्रॅक्टिस करते, मी पण शिकते. तर हे 500 सेंटेन्स मी आणले. माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला माझ्या शिकवण्याची मेथड आवडत असेल, माझे प्रयत्न आवडत असेल, तर प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा.